वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील अप्पर वर्धा धरणामध्ये मासेमारीवरून परप्रांतीय आणि स्थानिकांमध्ये वाद रंगलाय। परप्रांतीयांकडून होणाऱ्या मासेमारी विरोधात स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या आयुक्तांकडे तक्रारी केल्या। मात्र या तक्रारींकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक मच्छीमारांनी झी हेल्पलाईनची आता मदत घेतली आहे। वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातले हे मच्छीमार बांधव अप्पर वर्धा धरणातील मासेमारीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। गेल्या अनेक पिढ्यांपासून हे मच्छीमार हा व्यवसाय करतात। या धरणात या मच्छीमारांची गावही गेली, मात्र धरण झालं आणि जवळपास 2000हून अधिक स्थानिकांना इथं मासेमारीचा रोजगार मिळाला। मात्र गेल्या 1.5 वर्षात धरणाच्या टेंडर प्रक्रियेमुळे आता त्यांच्या रोजगारावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। सुरजुसे नावाच्या ठेकेदाराला मासेमारीचं टेंडर देण्यात आलं, अगदी स्वस्तात। मात्र या ठेकेदारानं अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मच्छीमार आणले आणि मासेमारी सुरू केली। धरणात परप्रांतीय मच्छीमार आणल्यास कंत्राट रद्द करण्यात येईल अशी अट असतानाही ठेकेदाराकडून राजरोसपणे अवैध मच्छीमारी सुरू करण्यात आली। या परप्रांतीय मच्छीमारांमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। आधार कार्ड जे आहे हे ओडिशाचे दाखवले, पण त्यांनी एक मोठा भांडाफोड केला की यूपी बिहार मधल्या लोकांचे नागपूरमध्ये आधार कार्ड बनवले आहे असं ओडिशाच्या काही लोकांनी सांगितलं आहे। ठेकेदाराच्या या अवैध मच्छीमारी विरोधात स्थानिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं। त्यामुळे या मच्छीमारांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। अधिकाऱ्यांना याचं कसं हे लोक यांना धंदा मिळत नाही पुरेसा, हे कसं यांचं हे तुम्ही बाहेर लोक आणतात, मग माझं गुणगान करून ठेवतो असं त्यांचं म्हणणं। विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी झी हेल्पलाईनची टीम थेट अप्पर वर्धा धरणावर पोहोचली। पीडित मच्छीमारांची भेट घेतली। स्थानिक मच्छीमारांची अवस्था खरोखरच बिकट होती। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं 150 ते 200 परप्रांतीय मच्छीमार धरणात मासेमारी करत होते। छोटे मासेही त्यांच्या जाळ्यातून सुटत नव्हते। सर्व नियम डावलून ते राजरोसपणे मासेमारी करत होते। त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यांनी परमिशन नसताना परप्रांतीय आणले। बऱ्याच दिवसापासून परप्रांतीय चालू आहे आणि परप्रांतीय आणल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाही। त्यांचे जाळे टाकले असते, जाळे पण उचलत नाही आणि मासेमारी पण फार कमी प्रमाणात लागते आणि बीज पण यांनी सोडलेलं नाही। झी हेल्पलाईनच्या टीमनं या परप्रांतीय मच्छीमारांनाही गाठलं। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली। या परप्रांतीय मच्छीमारांना महाराष्ट्रातील आधार कार्ड देण्यात आलं होतं। या परप्रांतीयांच्या रूपात एक प्रकारे धरणाच्या काठावर नवीनच वोट बँक तयार केली जात होती। या अवैध मासेमारीचा जाब विचारण्यासाठी झी हेल्पलाईनच्या टीमनं मत्स्य विभागाचं कार्यालय गाठलं। वरिष्ठ मत्स्य व्यवसाय अधिकारी राजेंद्र बिसने यांची भेट घेतली। त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता असा कुठलाही प्रकार इथे चालत नसल्याचं ते म्हणाले। मात्र पुरावे सादर करताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। संस्थेने आम्हाला जे सुचवलेलं आहे त्यानुसार आम्ही त्याचे जे आमच्याकडे आलेले जे आहे कागदपत्र त्याच्यानुसार आमच्या विभागाच्या ज्या सूचना आहे त्याच्यानुसार तिथे व्हिजिट केलेली आहे। त्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहे किंवा या ठिकाणी या भागामध्ये लोक काम करत आहेत। त्याच्यामध्ये त्यांचं मासेमारीचं निरीक्षण आज त्या नटोबा सेंटरला जाऊन आम्ही केलेलं आहे। केवळ आश्वासनावर झी हेल्पलाईनची टीम स्वस्थ बसणार नाही। जोपर्यंत या स्थानिक मच्छीमारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन स्थानिक मच्छीमारांच्या लढ्याला साथ देतच राहील, कारण सवाल या मच्छीमारांच्या हक्काचा आहे। वर्ध्याहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।